नमस्कार मैत्रिणींनो, चेतनाज होम किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज चेतनाज किचनमध्ये बनतं मेदूवडा आणि सांबारचा मेनू. मेदूवड्यासाठी मी रात्रीच डाळ भिजत घातली होती. आपल्याला जेवढ्या मेंबरसाठी बनवायचं त्या प्रमाणात आपण डाळ भिजत घालायची. सध्या गरमीचे दिवस चालू आहे म्हणून डाळ मी थोडी उशिरा रात्री भिजत घातली होती आणि सकाळी लवकर ते मिक्सरमधनं काढून घेतली. गरमीच्या दिवसामध्ये एक 5-6 तास डाळ भिजली तरी चालते, किंवा तुम्हाला जर संध्याकाळी करायचं असेल मेदूवडा सांबार असा, तर तुम्ही सकाळी डाळ भिजत घातली आणि दुपारी ती 4-1च्या दरम्यान काढली तरी चालेल. थंडीच्या दिवसात फक्त आपल्याला जरा ती जास्त भिजवावी लागते. डाळ मिक्सरमधनं काढून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मिक्सरमधनं काढतानाच थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या. हे ऑप्शनल आहे, टाकायचं टाकू शकता, नाही तर तुम्ही प्लेन डाळ पण मिक्सरमधनं काढू शकता. एकदम बारीक पेस्ट फिरवून घ्यायची त्याची करताना. नंतर मी डाळ काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जिरा पावडर, धना पावडर, काळी मिरी पावडर हे मी टाकत असते, कारण तो वडा थोडासा टेस्टी लागतो खायला. आणि तुम्हाला नसेल टाकायचं तर ते नाही टाकलं तरी चालेल. तुम्ही प्लेन डाळ तशीच ठेवू शकता, फक्त मीठ टाका आणि वडे बनवा. याच्यामध्ये सोडा टाकायची गरज नसते, कारण ते पीठ जे आहे ते मिक्सरमध्ये थोडं चांगलं जास्त वेळ फिरवून घेतलं किंवा हाताने परत आपण थोडंसं त्याला चांगलं, जसं आपण बेसनाच्या पिठाला भजे करताना थोडंसं फेटून घेतो तसं या उडदाच्या डाळीच्या मिश्रणाला पण चांगलं फेटून घेतलं तर वडे अगदी खुसखुशीत होतात. सोडा टाकायची अजिबात गरज पडत नाही, तेल पण टाकायची गरज पडत नाही. उलट सोडा किंवा तेल टाकल्याने काय होतं, आपण जे वडे बनवतो ते जास्त तेल शोषून घेतात आणि मग ते खायला चांगले लागत नाही. तर चला आपण तयारीला लागूया आणि मेदूवड्याकडे वळूया. तर हे माझ्याकडे मेदूवड्याचं बॅटर जे आहे ते बनवून तयार आहे. इथे कढई तापत ठेवलेली आहे. कढई बारीक गॅसवरतीच तापायला ठेवलेली आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला वडे सगळे बनवायचे आहेत. फुल आचेवरती करायचं नाही, कारण आपले वडे आतमध्ये कच्चे राहू शकतात म्हणून. तर आता मेदू वडा बनवण्यासाठी मी हातावरती असं बॅटर घेतलंय. थोडं हाताला पाणी लावलंय आधी आणि त्याला मी थोडंसं असं गोल आकार देणार आणि मग त्याला आपण असं गोल बनवून घेऊया आणि हे असं तेलात जाईल. परत अजून एक बनवतोय. हात ओला करायचा आहे प्रत्येक वेळेला आपल्याला करताना. आपण जेव्हा डाळ मिक्सरमधनं काढतो ना तेव्हा जास्त पाणी टाकायचं नाही, म्हणजे या पद्धतीने छान वड्याचं बॅटर आपलं तयार होतं. परत याला पाण्याचा हात लावून ह्याच्यामध्ये देऊ. अशाच रीतीने सगळे वडे आपल्याला टाकून घ्यायचे. बॅटर जर परफेक्ट असेल तर वडे खूप छान होतात, पण बॅटरमध्ये जर पाणी जास्त झालं तर तुम्ही या पद्धतीने हातावर घेऊन ते वडे टाकू शकत नाही. मग अशा वेळेला तुम्ही त्या मेदू वडा बनवण्याचं जे पात्र येतं त्याचा यूज करू शकता. आणि अशा रीतीने आपण हे वडे टाकून घेतले. गॅस अगदी बारीक आहे, मंद आचेवरती आपल्याला हे वडे होऊ द्यायचे. आणि थोडेसे तळले वरतून थोडेसे ब्राऊन झाले की मग नंतर आपण त्या वड्यांना पलटी मारणार, तोपर्यंत त्याला हात लावायचा नाही. आणि हे बघा आपले मेदू वडे अशा रीतीने तळले जात आहेत. हे थोडे मंद आचेवर आपण तळतो त्याच्यामुळे जास्त वेळ लागतो, पण जर आपण आच वाढवली तर मात्र ते आतमधनं कच्चे राहतील, म्हणून मंद आचेवरतीच होऊ द्या. आणि हे आता आपले वडे इथे तळून तयार आहेत. जेव्हा असं तेलावरती तरंगायला लागतात तेव्हा समजायचं की आपले वडे तळून झालेले आहेत पूर्णपणे. बघा दोन्हीकडनं एकदम ऑरेंज छान खुसखुशीत कलर आलेला आहे त्याला. आणि आता आपण हे काढून घेऊ. तुम्ही बघू शकता थोडं पण तेल असं त्याच्यामध्ये राहिलेलं नाही, एकदम ड्राय छान वडे निघाले आपले. आता इथे आपण सांबर बनवतोय. तेल तापलेलं आहे, याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार, जिरे, कढीपत्ता जरा जास्त टाकायचा आहे, हिंग पाव चमचा, हळद अर्धा चमचा टाकते जवळपास,
आणि बटाटे बारीक चिरून घेतले होते, आता ते टाकणार आहे. बारीक चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवले होते. त्याचसोबत इथे बारीक चिरलेला कांदा आणि हे बारीक चिरलेले गाजर. आता हे सगळं आपण छान पातेल्यामध्ये परतून घेतो. आपण कांदा, बटाटा आणि गाजर टाकलं. याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा पण टाकतात, भोपळा पण बारीक चिरून टाकतात, पण आता माझ्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल आहे मी तेवढेच टाकल्या. वांगी पण बारीक चिरून टाकू शकता, त्याने पण छान लागते. आणि माझ्याकडे टमाटे होते, ते जरा वाळलेले होते टमाटे, तर मी त्याला जेव्हा आपण डाळ शिजवतो कुकरमध्ये त्यावेळेलाच त्या डाळीसोबत मी हे टमाटे लावून दिले होते कुकरमध्ये. तर मग आता ते थोडेसे जाडसर असे स्मॅश करून मी याच्यात घालते. आपण टमाटे चिरून याच्यात घालतो आहे, पण ते टमाटे वाया जाऊ नये म्हणून ही वापरलेली ट्रिक. त्याच्यात काही फरक पडत नाही की आपण हे शिजवून टाकले किंवा काय टेस्टमध्ये काहीच फरक पडणार नाही, असं की असे टमाटे कसं काय टाकायचे वगैरे. छान परतून घेतलं. आता थोडंसं शिजण्यापुरतं आपण याच्यामध्ये मीठ घालू आणि एक 5 ते 10 मिनटं त्याला चांगली वाफ येऊ देऊ. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले, पाणी, चिंचेचा कोळ आणि गुळाचं जे पाणी आहे किंवा गुळ तुम्हाला जे घालायचं आपण ते घालू शकतो. आता चवीपुरतं मीठ. मी मीठ नेहमी हाताने टाकते, चमच्याने प्रमाण मिठाचं बरोबर येत नाही म्हणून हातानेच मीठ टाकणं मला तरी बरोबर वाटतं. आणि आता आपण याला एक 10 मिनटं चांगली वाफ येऊ देऊ. इथे आपलं मिश्रण बऱ्यापैकी थोडंसं अर्धे बटाटे वगैरे शिजलेत, आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं नाही आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा मिरची. तिखट ज्या प्रमाणामध्ये खातो त्या प्रमाणामध्ये आपल्याला टाकायचं. आणि 2 चमचे इथे भरून मोठा सांबार मसाला मी टाकते. 2पेक्षा जास्त टाकला तरी चालतं. हा माझा घरचा बनवलेला सांबार मसाला आहे, आपण कुठलाही सांबार मसाला वापरू शकतो. आणि 1 चमचा गरम मसाला. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ. आणि आता हे मिक्स करून झालं, याच्यामध्ये आपण पाणी टाकू. पाणी कितपत पातळ करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही टाका अजून याच्यात, कारण आपली शिजलेली तुरीची डाळ जाणार आहे. आणि सांबार शक्यतो थोडं पातळच असतं, खूप घट्ट नको असायला. आता याला उकळी आली की मग आपण याच्यामध्ये शिजवलेली आपली जी डाळ आहे तुरीची ती टाकू. आता इथे आपलं जे सांबार आहे ते चांगल्यापैकी उकळलेलं आहे. आता आपण याच्यात टाकतोय तुरीची डाळ. ही शिजवून आणि मी हँड मिक्सीने स्मॅश करून घेतली होती. आणि आता याला चांगलं मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये मी माझ्याकडे हे गुळाचं पाणी आधीच करून ठेवलं, मी त्या पाण्याचा वापर करते. तो नसेल तर आपण गूळ टाकू शकतो, माझ्याकडे आहे म्हणून मी तेच टाकते. आणि चिंचेचा कोळ. चिंच नसेल अख्खी चिंचही तुम्ही टाकू शकता. चिंच नसेल वापरायची आमसूलचा वापर करू शकतो. गुळाचं पाणी नसेल आपण अख्खा गुळच टाकू शकतो. माझ्याकडे पाणी अवेलेबल होतं म्हणून मी गुळ न वापरता तसा वापर केला, बाकी काहीच नाही. तिखट खायचं नसेल तर हिरवी मिरची टाका, लाल तिखट वगैरे सगळं स्किप करू शकता. आणि आता याला एक चांगली 5 मिनटं छान उकळी येऊन देऊ. कोथिंबीर टाकू आणि मग आपलं सांबार रेडी. अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे, खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही. तर अशी ही मेदूवडा आणि सांबारची रेसिपी बनवून तयार आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चेतनाज होम किचन या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.